श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आपण रोजच्या धावपळीत संसारात इतकं गुरफटून जातो की बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो, मी हे सगळं कुणासाठी करते? माझ्या या कष्टाला काहीच कसा अर्थ नाही आहे. घरात सारखी चिडचिड, नकारात्मकता का येतंय? लोक माझ्या मनासारखी का वागत नाहीत? जर तुम्हाला असे प्रश्न पडत असतील ना, तर आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या घराचं खऱ्या अर्थाने नंदनवन करू शकतो. आज आपण विचार करणार आहोत श्री गुरुचरित्र या अत्यंत पवित्र ग्रंथातील अध्याय 31 याबद्दल. हा अध्याय वाचल्यानंतर, समजून घेतल्यानंतर एका स्त्रीच्या, एका गृहिणीच्या आयुष्यात काय चमत्कार होऊ शकतो, तिचं आयुष्य कसं सोपं आणि आनंदी होऊ शकतं, हे आज आपण सविस्तरपणे बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची आणि रोजच्या संघर्षाची उत्तरं नक्की मिळणार आहेत. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही हा 31वा अध्याय वाचलाच असेल, तरीसुद्धा सांगते. शब्द हा अध्याय जुना असला तरी त्याचा मागचा अर्थ आणि शास्त्र आजच्या काळातही 100% लागू पडतं. या अध्यायात फक्त पतीची सेवा करा असं सांगितलं नाही आहे, तर एका स्त्रीमध्ये या घराला सावरण्याची, या घराला स्वर्गापेक्षा सुंदर बनवण्याची ताकद कशी आहे हे सांगितलं आहे. देवगुरु बृहस्पती सांगतात की ज्या घरात सात्विक, समजूतदार आणि सकारात्मक विचारांची स्त्री असते, त्या घरात साक्षात लक्ष्मी आणि नारायण वास करत असतात. स्त्री ही घराचा पाया असते. जेव्हा हा अध्याय आपण वाचतो तेव्हा आपल्याला आपली खरी ताकद समजते. हा अध्याय वाचल्याने आणि आचरणात आणल्याने आपल्या आयुष्यात 5 मोठे फायदे होतात. ते थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते. पहिला फायदा म्हणजे घरातील वादविवाद आणि नकारात्मकता नष्ट होते. सर्वात पहिला फायदा म्हणजे घरातील क्लेश थांबतात. या अध्यायात एक अत्यंत सुंदर ओवी आहे, जिथं सांगितलं की स्त्रीने विनाकारण शेजाऱ्यांशी किंवा नकारात्मक बोलणाऱ्या स्त्रियांशी अजिबात चर्चा करू नये. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर गॉसिप किंवा चुगल्या करणं टाळा. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय हे बघण्यापेक्षा आपल्या घरावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा अर्धे प्रॉब्लेम तिथेच संपतात. हा अध्याय आपल्याला शिकवतो की स्वतःच्या संसारात समाधानी कसं राहायचं. जेव्हा घरातील स्त्री समाधानी असते तेव्हा घरात एका प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि वादविवाद आपोआप कमी होत असतात. दुसरा फायदा म्हणजे पतीची प्रगती आणि आर्थिक स्थैर्य. गुरुचरित्रात स्पष्ट लिहिले, ज्या घरात सकारात्मक स्त्री आहे त्या पुरुषाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ सहज प्राप्त होतात. याचा अर्थ काय बरं? जेव्हा नवरा कामावरून थकून घरी येतो आणि घरातील स्त्री हसतमुखाने त्याचं स्वागत करते, त्याला मानसिक आधार देते, तेव्हा त्या पुरुषाचा आत्मविश्वास दुप्पट होतो. त्याची कामातील प्रगती वाढते आणि जिथं प्रगती आहे तिथं आपोआप आर्थिक स्थैर्य आणि पैसा हा येतोच. हा अध्याय वाचल्याने आपल्याला कळतं की आपली छोटीशी साथ आपल्या नवऱ्याला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देत असते. तिसरा फायदा म्हणजे स्त्रीला मिळणारा अथांग मानसिक आदर आणि शक्ती. या अध्यायात असं म्हटलंय की एका सद्गुणी स्त्रीच्या पावलांच्या स्पर्शाने साक्षात भूमिमाता पृथ्वीसुद्धा स्वतःला पवित्र मानते. विचार करा, किती मोठा सन्मान दिलाय आपल्याला आपल्या शास्त्राने. जेव्हा तुम्ही हा अध्याय वाचता तेव्हा तुमच्यातील न्यूनगंड निघून जातो. तुम्हाला जाणवतं की मी फक्त स्वयंपाक करणारी बाई नाही आहे, तर मी या घराची अन्नपूर्णा आहे, मी या घराचा आधारस्तंभ आहे. हा आत्मविश्वास तुम्हाला रोजच्या ताणतणावाशी लढायला एक मोठं आध्यात्मिक ताकद देत असतो. चौथा फायदा म्हणजे मुलांवर पडणारे उत्तम संस्कार. अध्याय 31मध्ये सांगितलेलं आहे, सासू, सासरे, दीर, नणंद या सर्वांसोबत मिळून मिसळून राहण्याचं महत्त्व सांगितलं आहे. जेव्हा एखादी स्त्री कुटुंबाला एकत्र बांधून ठेवते तेव्हा घरातील लहान मुले तेच बघून मोठे होतात. त्यांच्यावर नकळतपणे उत्तम संस्कार होतात. हा अध्याय वाचल्याने आपल्याला कुटुंबातील जोडण्याची आणि संकटाच्या काळात डगमगून न जाता खंबीरपणे उभे राहण्याची प्रेरणा मिळते. 5वा फायदा, पूर्वजांचा आणि देवाचा आशीर्वाद. शेवटी या अध्यायात सांगितलंय की जी स्त्री कुटुंबासाठी एवढा त्याग करते, निस्वार्थ प्रेमाने घर चालवतं, तिच्या पुण्यामुळे तिच्या मागच्या आणि पुढच्या 42 पिढ्यांचा उद्धार होतो. तुमची रोजची धावपळ, तुमचं लवकर उठणं, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणं हे सगळं एक प्रकारचं तप आहे आणि या तपाचं फळ तुम्हाला सुख, शांती आणि समृद्धीच्या रूपानं मिळत असतं. तुम्हाला माहिती आहे का, हे सगळं करणं सोपं नाही आहे.
मला हे सगळं समजतंय, कारण रोज सकाळी लवकर उठायचं, डबं बनवायचे, घर आवरायचं, सगळ्यांचे मूड सांभाळायचे आणि या सगळ्या गडबडीत कधी-कधी स्वतःला विसरून जायचं. अनेकदा कोणी कौतुकसुद्धा करत नाही. खूप रडावंसं वाटतं, एकटेपणा जाणवतो, कधी कोणी बोलायलासुद्धा मागत नाही. पण जेव्हा असं होईल, तेव्हा गुरुचरित्रातील हा 31वा अध्याय वाचायचा. तेव्हा तुम्हाला जाणवेल की साक्षात ईश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे. दत्तगुरू तुम्हाला सांगतायत की तुझे कष्ट वाया जाणार नाहीत. तू जे करतेस तीच खरी तुझी भक्ती आहे. तुमचं घर हे तुमचं मंदिर आहे आणि तुम्ही करत असलेली घरातील कामं हीच तुमची देवाची पूजा आहे. जेव्हा नवरा चिंतेत असेल, तेव्हा त्याच्या पाठीवरून हात फिरवून मी आहे ना, काळजी करू नका, एवढं जरी म्हणालात ना, तरी ते एखाद्या संजीवनीसारखं काम करतं. आणि हीच ती ताकद आहे जी तुम्हाला एक सामान्य स्त्रीवरून शक्ती बनवू शकते. म्हणून आजपासून एक निश्चय करा, स्वतःच्या संसारावर, नवऱ्यावर आणि कुटुंबावर मनापासून प्रेम करा. नकारात्मक विचारांना घरातून बाहेर काढा. गुरुचरित्राचा हा अध्याय फक्त वाचू नका, तर तो जगायला शिका. मग बघा तुमच्या घरात सुख, शांती आणि पैशाची कशी भरभराट होते ते. घरातील स्त्री जेव्हा समाधानी आणि सकारात्मक असते ना, तेव्हा त्या घराला स्वर्गापेक्षा सुंदर बनवण्यापासून जगातील कोणतीच ताकद रोखू शकत नाही. तुमची रोजची धावपळ, कुटुंबासाठी पहाटे उठणं आणि सगळ्यांची काळजी घेणं, हा तुमचा त्याग नाही आहे, तर हे तुमच्या संसारातील सर्वात मोठं तप आहे. पुरुष जेव्हा बाहेरच्या जगाशी लढून थकतो, तेव्हा पत्नीचा एक आदरयुक्त शब्द आणि हसरा चेहरा त्याला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देत असतो. स्त्री ही केवळ स्वयंपाकघरापुरती मर्यादित नाही आहे, तर ती घराचा पाया, कुटुंबाची अन्नपूर्णा आणि अखंड गृहलक्ष्मी आहे. दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय यावर चर्चा करण्यापेक्षा स्वतःचं घर कसं सुखी करायचं यावर लक्ष केंद्रित करणारी स्त्री खरी ज्ञानी असते. पैसा आणि सुखशांती तिथंच टिकतं जिथे स्त्री संकटाच्या काळात डगमगून न जाता आपल्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. जेव्हा तुम्ही कुटुंबाला एकत्र बांधून ठेवता, तेव्हा तुम्ही केवळ घर सांभाळत नाही, तर येणाऱ्या पिढ्यांवर उत्तम संस्काराची बीजे रोवत असता. साक्षात ईश्वराची पावलेही अशा घरात पडतात, ज्या घरातील स्त्रिया आपल्या चेहऱ्यावर नेहमी हसू आणि मनात सात्विकता ठेवतात. घरातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका, कारण तुमचं समाधान तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मानसिक शक्ती देत असतं. स्वतःला कधी कमी समजू नका. तुम्ही या घराचे हृदय आहात. हृदय धडत राहिलं तर संपूर्ण घर जिवंत आणि आनंदी राहणार आहे. मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या मनात एक नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असेल. तुम्हाला यामधील कोणता मुद्दा सर्वात जास्त आवडला ते मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण चांगली गोष्ट शेअर केल्यानं ती अधिक वाढते. आणि अशा या नवनवीन आणि प्रेरणादायी विचारांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.